श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, आज आपण श्रीरामनवमी याबद्दल आणि स्वामी समर्थ यांचा काय संबंध आहे आणि श्रीरामनवमी दिवशी आपणाला कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आपण पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। श्रीरामनवमी हा केवळ भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव नाही, तर धर्म, सत्य, संयम आणि भक्तीचा उत्सव आहे। या पवित्र दिवशी भगवान श्रीराम यांची पूजा करण्यात येते, परंतु अनेकांना प्रश्न पडतो की या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि स्वामींनी याबद्दल काय मार्गदर्शन केलेलं आहे। तर चला मग आपण स्वामींनी काय मार्गदर्शन केलेलं आहे ते सविस्तरपणे ऐकूयात। तर आपल्या मनाला भिडेल अशा पद्धतीने समजून घेऊयात। श्रीरामनवमी आणि स्वामी समर्थ यांचा काय संबंध आहे, तर स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेय यांचे अवतार आहेत आणि दत्त परंपरेत भगवान श्रीराम हे आदर्श पुरुषोत्तम म्हणून पूजले जात असतात। स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, राम नाम हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे। याचा अर्थ असा की श्रीरामनवमी हा दिवस म्हणजे रामभक्ती आणि स्वामी सेवा यांचा संगम आहे। राम नाम जप यांची प्रभावी सेवा सर्वात कोणती आहे, तर या दिवशी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे। ही सेवा का करायची आहे, तर मन शांत होण्यासाठी, संकट दूर होण्यासाठी, स्वामींची कृपा मिळण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा दूर जाण्यासाठी। तर हे कशा प्रकारे करायचं आहे, तर सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून एका शांत ठिकाणी बसायचं आहे। स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। 108 वेळा किंवा 1008 वेळा किंवा जास्त वेळा तुम्हाला जितका करायचा असेल, जितकी वेळ असेल तितका नामजप करायचा आहे। स्वामी समर्थ काय म्हणायचे, नामातच सर्व शक्ती आहे। स्वामी समर्थांची विशेष पूजा कशा प्रकारे करायची आहे, ज्यामुळे तुम्हाला पुण्य हे दुप्पट मिळणार आहे। तर श्रीरामनवमीला स्वामींची पूजा केल्याने दुप्पट पुण्य मिळत असते। पूजेची पद्धत कशा प्रकारे करायची आहे, स्वामींचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ करून ठेवायची आहे। त्याला गंध, अक्षता, फुलं अर्पण करायचे आहेत। अगरबत्ती, दीप लावायचा आहे। नैवेद्य म्हणून गोड पदार्थ, शिरा किंवा खीर ठेवायचा आहे। विशेष म्हणजे रामनवमीला पानाचा नैवेद्य ठेवणे अतिशय शुभ असते। त्यानंतर गुरुचरित्र वाचन हे अत्यंत प्रभावी आहे। श्री गुरुचरित्र वाचन ही स्वामींची सर्वात आवडती सेवा आहे। कोणते अध्याय वाचायचे आहेत, तर अध्याय 14वा वाचायचा आहे। जो अध्याय 14वा आहे तो संकट निवारण अध्याय आहे। अध्याय 18वा आहे तो काय आहे, तर कृपा प्राप्तीचा अध्याय आहे। अध्याय 11वा तो मन शांतीचा अध्याय आहे। तर कसं करायचं आहे, सकाळ किंवा संध्याकाळी बसून शांत वाचन करायचं आहे। शक्य असल्यास पूर्ण पारायण सुरू करायचं आहे। त्यानंतर अन्नदान हे सर्वात मोठं पुण्य आहे। स्वामी समर्थ म्हणायचे, भुकेल्याला अन्न देणं म्हणजे देवाला अन्न दिल्यासारखं आहे। श्रीरामनवमीला गरिबांना अन्नदान करायचं आहे। पक्ष्यांना दाणे टाकायचे आहेत। गाईला चारा द्यायचा आहे। यामुळे काय होते, तर यामुळे घरात लक्ष्मी येत असते, अडचणी दूर होत असतात। त्यानंतर धूप दीप सेवा करायची आहे। संध्याकाळी घरात धूप फिरवायचा आहे। स्वामींच्या नावाने आरती करायची आहे। आरती कोणती, जय देव जय श्री स्वामी समर्थ ही आरती करायची आहे। यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होत असते, वातावरण पवित्र होत असतं। त्यानंतर मन शुद्ध ठेवून खूप महत्त्वाची सेवा ही करायची आहे। स्वामी समर्थ नेहमी सांगतात, मन शुद्ध असेल तरच देव प्रसन्न होत असतो। तर या दिवशी राग करायचा नाही, वाईट विचार टाळायचे आहेत, खोटं बोलायचं नाही, प्रेमाने वागायचं आहे, शांत राहायचं आहे, इतरांना मदतसुद्धा करायची आहे। त्यानंतर उपवास
श्रीरामनवमीला उपवास करणं शुभ असतं, पण तुमच्या इच्छेनुसार. तुम्हाला जर उपवास जमत नसेल तर तुम्ही उपवास टाळू शकता. तर उपवास करणाऱ्यांसाठी उपवास कसा करायचा आहे? फळाहार घ्यायचा आहे, एक वेळ साधं अन्न खायचं आहे, दिवसभर जप करायचा आहे. यामुळे काय होतं? शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होत असतं. स्वामी समर्थांनी दिलेले मुख्य मार्गदर्शन काय आहे? तर स्वामी समर्थ महाराज यांनी काही गोष्टी सोप्या करून सांगितलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत? तर श्रद्धा ठेवायची आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं तर स्वामी महाराज नेहमी सांगत असतात. त्यानंतर नामस्मरण करायचं आहे, रोज नामजप घ्यायचा आहे, रामनामसुद्धा म्हणायचं आहे. त्यानंतर सेवा कोणती करायची आहे? तर इतरांना मदत करण्याची सेवा करायची आहे. त्यानंतर संयम ठेवायचा आहे. तर संयम कशासाठी ठेवायचा आहे? प्रत्येक गोष्टीसाठी हा वेळ लागत असतो. त्यासाठी एक छोटी आणि प्रेरणादायी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हालासुद्धा स्वामी समर्थावरचा आणि श्रीरामावरचा विश्वास आणखी दृढ होण्यास मदत होणार आहे. तर एक भक्त होता. त्याच्या आयुष्यात खूप समस्या होत्या. पैसा नव्हता, घरात भांडणं होती. एका दिवशी त्याने श्रीरामनवमीला फक्त एकच सेवा केली, रामनाम जप. तो रोज जप करीत राहिला. काही दिवसांनी त्याला नोकरी मिळाली, घरात शांतता आली, मन आनंदी झालं. एके दिवशी स्वप्नात स्वामी समर्थ महाराज दिसले आणि म्हणाले, तू फक्त नाम घेत राहा, बाकी मी पाहतो. श्रीरामनवमीसाठी खास दिवसासाठी खास दिनचर्या कशा प्रकारे करायची आहे? तर सकाळी काय करायचं आहे? लवकर उठायचं आहे, स्नान करून पूजा करायची आहे, त्यानंतर रामनामाचा जप करायचा आहे. आता दुपारी काय करायचं आहे? तर गुरुचरित्राचं वाचन करायचं आहे, त्यानंतर अन्नदान करायचं आहे. आता संध्याकाळी काय करायचं आहे? आरती करायची आहे, धूपदीपाची सेवा करायची आहे. आणि रात्री काय करायचं आहे? तर रात्री शांत बसून नामस्मरण करायचं आहे. श्रीरामनवमी हा फक्त सण नाही, तर तो आत्मशुद्धीचा दिवस आहे. जर तुम्ही या दिवशी रामनाम जप, स्वामी सेवा, अन्नदान, चांगले विचार हे केलं तर नक्कीच स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर कृपा करतील. तर स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, नाम घे, सर्व काही ठीक होईल. त्यानंतर आपल्याला रामरक्षा स्तोत्र पठण करायचे आहे. हे अत्यंत शक्तिशाली असे संरक्षण आहे रामरक्षा. रामरक्षा स्तोत्र हे श्रीरामाचं कवच मानलं जातं. श्रीरामनवमीच्या दिवशी हे वाचल्यास अपघात, संकटापासून संरक्षण मिळत असतं, भीती कमी होत असते, आत्मविश्वास हा वाढत असतो. तर कसं करायचं आहे? सकाळी किंवा रात्री बसून 1, 3 किंवा 11 वेळा पठण करायचं आहे. शेवटी स्वामींना प्रार्थना करायची आहे. स्वामी समर्थांचा संदेश, भक्तीमध्ये सातत्य ठेवणे, मग देव तुमचं स्वतः रक्षण करत असतो. स्वामी नामजप आणि रामनाम एकत्र कशा प्रकारे करायचा आहे? तर हा एक गुप्त आणि प्रभावी उपाय आहे. तर जप कशा प्रकारे करायचा आहे? श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम जय जय राम एकामागून एक जप केल्यामुळे दत्ताची आणि राम ऊर्जा ही मिळत असते. मन आणि घर दोन्हीही शुद्ध होत असतात. त्यानंतर दीप लावण्याची सेवा कशा प्रकारे करायची आहे? श्रीरामनवमीला संध्याकाळी 11 दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तर कसं करायचं आहे? तुपाचे किंवा तेलाचे 11 दिवे लावायचे आहेत. स्वामी आणि श्रीरामासमोर ठेवायचे आहे. याचा अर्थ अंधारावर प्रकाशाचा विजय, जीवनातील अडथळे दूर होत असतात. त्यानंतर संकटमोचन सेवा करायची आहे. या दिवशी एखाद्या व्यक्तीची मदत करणे ही खूप मोठी सेवा असते. उदाहरणार्थ गरजूंना कपडे द्यायचे आहेत, एखाद्याची फी भरून मदत करायची आहे, वृद्ध व्यक्तींना मदत करायची आहे. स्वामी समर्थ म्हणायचे, जिथे दया आहे तिथे देव आहे. त्यानंतर मौन साधना करायची आहे.
श्रीरामनवमीला 30 मिनिटे किंवा 1 तास मौन ठेवणे खूप प्रभावी असते. तर याचे कारण हे अत्यंत प्रभावी असते. तर का मौन साधना करायची आहे? तर मनातील नकारात्मक विचार शांत होत असतात. आत्मशक्ती ही वाढत असते. तर कसं करायचं आहे? शांत बसून फक्त श्वासावर लक्ष द्यायचं आहे. मनात रामनाम चालू ठेवायचं आहे. त्यानंतर खास उपाय आहे 21 दिवसांची सुरुवात. जर तुम्हाला आयुष्यात मोठा बदल हवा असेल तर श्रीरामनवमीपासून 21 दिवस रोज 108 वेळा रामनाम जप किंवा स्वामी नामस्मरण करायचे आहेत. यामुळे अडकलेली कामे पूर्ण होत असतात. नशीब बदलायला सुरुवात होत असते. त्यानंतर घर शुद्धीकरण कशामुळे होते? तर श्रीरामनवमीला घरातील ऊर्जा शुद्ध करणे खूप महत्त्वाचे आहे. तर कसं करायचं आहे? तर गंगाजल शिपडायचं आहे, धूप लोहबाण फिरवायचं आहे, स्वामींचं नाव घ्यायचं आहे. यामुळे नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत असते. घरात शांती आणि सुख येतं. स्वामींना मनोकामना पत्र लिहायचं आहे. हा एक खूप खास आणि भावनिक उपाय आहे. तर कसं करायचं आहे? एक कागद घ्यायचा आहे, तुमच्या समस्या लिहायच्या आहेत, स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचं आहे. मग म्हणायचं आहे, स्वामी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. यामुळे मन हलकं होतं. स्वामींची कृपा ही लवकर मिळते. श्रीरामनवमीला दुपारी 12 वाजता भगवान श्रीराम यांचा जन्म साजरा करतात. त्यावेळी घंटा वाजवायची आहे, जय श्रीराम असं म्हणायचं आहे. त्यानंतर आरती करायची आहे. हा क्षण खूप पवित्र मानला जातो. तर स्वामींचा एक महत्त्वाचा संदेश, स्वामी समर्थ महाराज म्हणायचे, तू फक्त श्रद्धा ठेव, बाकी मी पाहतो. याचा अर्थ जास्त उपाय करण्यापेक्षा मनापासून भक्ती करायची आहे. दिखावा अजिबात करायची नाही. साधेपणा ठेवायची आहे. कधीकधी आपण खूप मोठ्या पूजा, मोठे उपाय शोधत असतो. पण स्वामी समर्थांना काय हवं असतं? एक शुद्ध मन, एक विश्वास आणि एक थोडंसं नामस्मरण. जर तुम्ही या नवमीला फक्त एक काम केलं, मनापासून राम नाम घेतलं, तर तुमचं नशीब बदलायला सुरुवात होईल. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही फक्त एक पाऊल टाका. झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण.